मनाला अतिशय खिन्न करून जाणारी एक घटना. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही स्वतःला आपण भारतात राहतो यासाठी खूप नशीबवान समजा. बांगलादेशमध्ये घडलेली घटना आहे. रंगपूर या गावी आयुष्यभर इमाने इतबारे शिक्षकाची नोकरी केलेला एक सेवानिवृत्त झालेला शिक्षक गणपती चक्रवर्ती, आपली पत्नी प्रीतिलता, एक मुलगी आणि एक मुलगा, असं हे चौकोनी सुखी कुटुंब रंगपूरमध्ये राहत होते. आणि होमिओपॅथीचा थोडा अभ्यास असल्याने, अर्थात डॉक्टरेट मिळवलेली म्हणून होमिओपॅथी डॉक्टर या भूमिकेत शिक्षकी पेशातून निवृत्त झाल्यानंतरचं एक अतिशय चांगलं जीवन जगणारा हिंदू व्यक्ती गणपती चक्रवर्ती. मित्रांनो, बांगलादेशमध्ये हिंदूंची टक्केवारी कमी होत चालली आहे असं आपण बोलतो, सरकारसुद्धा बोलतं. फक्त खेद हा वाटतो की तुम्ही आम्ही सामान्यांनी नुसतं बोलणं ठीक आहे, पण सरकार पण अजून त्याच्यावरती तोडगा का काढत नाही याचं मोठं विशेष वाटतं. असो, हा एक गहन विषय वेगळा होईल. गणपती चक्रवर्ती यांच्या घरी गेल्या 2-4 दिवसापूर्वीची ही घटना आहे. दुसऱ्या मजल्यावर ते राहत होते. ज्या पद्धतीने घटना घडली आहे, ज्या पद्धतीने तिथल्या डिपार्टमेंटने आता इन्व्हेस्टिगेशन सुरू असताना जी काही थोडीफार माहिती जगासाठी उपलब्ध केली आहे, त्याच्याद्वारे असं वाटतं की गणपती चक्रवर्ती यांचं घर कॉम्पॅक्ट वस्तीमध्ये असावं. म्हणजे एका घराच्या गच्चीवरून दुसऱ्या घराच्या गच्चीवर सहज जाता येण्यासारखी या घरांची रचना. थोडक्यात 2 घरांमध्ये कमी अंतर असलेला हाऊसिंग कॉम्प्लेक्स असं त्या माहितीवरून वाटतं. आणि घडल्या घटनेवरनं सुद्धा या गोष्टींना पुष्टी मिळते. ती अशी: 2-3 दिवसापूर्वी गणपती चक्रवर्ती जेव्हा आपल्या घरामध्ये निवांतपणे काही वाचन करत बसले होते, तेव्हा त्यांना जाणवलं की आपल्या टेरेसवर काहीतरी वेगळा आवाज होतोय. ते जेव्हा पोहोचले टेरेसवर बघायला की नक्की कोण घुसले टेरेसवर, कदाचित वरती एक दरवाजा पण असेल त्यांचा, तो बंद ठेवत असतीलच सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं. तो दरवाजा उघडून टेरेसवर त्यांनी पाऊल ठेवताच गळ्यामध्ये टॉवेल अडकवलेला एक व्यक्ती आणि त्याच्यासोबत अजून 1-2 असे त्यांना दिसले. बरं, नुसते ते टेरेसवर येऊन काय हवा खायला आले होते का? नाही. गणपती चक्रवर्ती हा एक हाडाचा शिक्षक. त्याच्या हे लक्षात आलं की इथं काहीतरी हे अवैध काम करतात. त्यांनी त्यांना हटकलं आणि सत्वर टेरेसवरनं दुसरीकडे जा असं त्यांना विनंतीवजा सांगितलं. पण ही विनंतीसुद्धा त्यांना धमकावणं असं वाटली आणि गळ्यात टॉवेल घातलेला व्यक्ती त्यांच्यावर तुटून पडला. नुसता तुटून नाही पडला, तो इतका आक्रमक झाला की त्याने आपला टॉवेल यांच्या गळ्याभोवती गुंडाळला आणि गणपती चक्रवर्ती यांचा श्वास गुदमरून ते तिथेच मृत पावले. या झटापटीचा सगळा आवाज खाली गणपती चक्रवर्ती यांच्या पत्नी प्रीतिलता, असं काही त्यांचं नाव आहे,
नाव महत्त्वाचं नाही आहे, त्यांची ती अर्धांगिनी धावत त्या जिन्यावर आली. आता हा गणपती चक्रवर्ती व्यक्ती तर तो गेला आहे, आता ह्याला आपण मारलं हे ह्या स्त्रीला कळणार, म्हणून तिच्या विरुद्धसुद्धा त्या पायऱ्यांवरती त्या व्यक्ती सगळ्या आक्रमक झाल्या आणि त्यांचासुद्धा गळा घोटून मर्डर केला गेला. थोडक्यात गणपती चक्रवर्ती आणि त्यांची पत्नी या दोघांना या नराधमांनी संपवलं. अशी सगळी धडपड, आवाज, कदाचित आई पण किंचाळली असेल आणि ते पाहून 23 वर्षाची त्यांची मुलगी ती समोर आली. आक्रमक झालेली ही पिशाच्च त्यांनी त्या 23 वर्षाच्या मुलीलासुद्धा दोरीने गळा आवळून संपवलं. आणि नंतर त्यांना कळलं एका रूममध्ये अजून आवाज होतोय, तिथं होता गणपती चक्रवर्ती यांचा फक्त 12 वर्षाचा कोवळा मुलगा. त्यालासुद्धा या नराधमांनी पुरावा नको की आम्ही या तिघांना मारलं हे हा सांगू शकतो आणि आपण अडकू शकतो, ही त्यांना जाणीव झाली आणि त्या छोट्यालासुद्धा या सगळ्या नराधमांनी संपवलं गळा आवळून. कहर म्हणजे शुक्रवारचा दिवसभर गणपती चक्रवर्ती यांचे बंधू आणि वहिनी यांनी ह्या दोघा तिघांच्या मोबाईलवरती फोन केले. मे बी 23 वर्षाची मुलगी, तिच्याकडं मोबाईल असू शकतो, आईबाबांकडं असणारच. पण सगळ्यांचे मोबाईल बंद का लागतात याची शंका आल्याने त्यांनी सरळ दुसऱ्या दिवशी शनिवारी ते घर गाठलं गणपती चक्रवर्ती यांचं. आणि मग त्यांना थोडासा कोबट असा वास घराच्या दाराजवळून येऊ लागला. कारण 24 तासाच्या वर कालावधी उलटून गेला होता त्यांचे मर्डर होऊन. त्यांनी पोलिसांना बोलवलं, दरवाजा तोडला गेला आणि एक एक शव त्यांना सापडत गेले. काही पुरावे असे हाती लागलेत की त्यांनी 7 ते 8 तास त्या घरातच या सगळ्यांचा मर्डर झाल्यावर सुद्धा तिथंच वास्तव्य केलं. डायनिंग टेबलवर जे काही खायला मिळेल, खजूर, फ्रीजमध्ये काही ठेवलेल्या वस्तू, अन्नपदार्थ, या सगळ्याचा त्यांनी फडशा पाडला. खेरा आणि खजूर खात 7-8 तास त्यांनी याच घरात काढले असं त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये दिसतंय. याद्वारे अजून एक गोष्ट पोलिसांच्या हाती लागली, थोडासा पुरावा त्यांना मिळाला की याबा नावाची नशा, याबा नावाचं ड्रग या मारेकऱ्यांनी सेवन केलेलं होतं. आता हे याबा हे ड्रग नक्की काय आहे? मिथाफॅटामाइन आणि कॅफीन याचं हे मिश्रण लाल, गुलाबी, नारंगी, चमकदार अशा छोट्या गोळ्यांच्या स्वरूपात या ड्रग्सची उपलब्धता बांगलादेश, म्यानमार आणि थायलंड इथे आहे. आणि आज आपल्या भारतात उत्तर पूर्वीय राज्यांमध्ये या ड्रग्जने पाय पसरायला सुरुवात केली आहे. आणि एकदा आपल्या भारत देशात हे ड्रग आलं तर ते उत्तर पूर्वीय राज्यापुरतं मर्यादित राहील का? हायली इम्पॉसिबल. म्हणजेच या ड्रगनी आता मोठ्या शहरांमध्ये सुद्धा पाय पसरले नसतील असं नाही. याबा ड्रगच्या गोळीवरती फॉर आयडेंटिफिकेशन पर्पजेस मी हे सांगतो आहे, जे मला माहिती झालं आहे ते सांगतो आहे. काही पालकांना या गोष्टी माहीत असणं फार गरजेचं आहे. चमकदार लाल, गुलाबी आणि नारिंगी कलरच्या गोळ्या ज्याच्यावरती WY किंवा कॅपिटल R अशी अक्षरं कोरलेली तुम्हाला आढळतील. कारण युवा पिढी आज थोडीशी डायव्हर्ट होत चाललेली तुम्हा आम्हाला सगळ्यांना दिसतं आहे. ते सुद्धा ड्रग्सच्या आहारी चाललेली पिढी. याबा ड्रग्सचा परिणाम तो असा होतो, मिथाफॅटामाइन आणि कॅफीन याचं मिश्रण तुमच्या सगळ्या नर्वस सिस्टीमवरती आघात करतं आणि त्या माणसाला अतिशय आक्रमक बनवतं. थाई भाषेमध्ये याला अक्षरशः मॅडनेस ड्रग्स असंच नाव आहे.
पागलपन की दवा ऐसा ही कहते हैं इस ड्रग्स को. आता असं हे ड्रग्स त्याचं सेवन एकतर ही गोळी स्वालो करून गिळून त्याच्यावर थोडं बहुत पाणी पिता किंवा नाही पिता, इट इज इमटेरियल. त्याची किक हळूहळू बसते किंवा ॲल्युमिनियमच्या फॉईलमध्ये जशी इतर काही ड्रग्स त्याचा धूर नाकात वगैरे फुफ्फुसांपर्यंत पोहोचवला जातो आणि मग सुन्न होऊन ती ड्रग्स घेणारी मंडळी बसलेली आढळतात आपल्याला. त्याच पद्धतीने याबा ड्रग्सचंसुद्धा सेवन करता येतं आणि असे काही पुरावे त्या लोकांनी या ड्रग्सचं सेवन केले असल्याचे पुरावे पोलिसांना सापडले. त्याद्वारे 2 व्यक्ती सापडल्या. घर त्यांनी अस्ताव्यस्त केलं होतं. घरातले सोन्याचे दागिने नेले होते. जेवढी म्हणून रोकड सापडली ती घेऊन पळून गेले होते. परंतु एका हिंदू कुटुंबाला केवळ या ड्रग्सच्या अधीन गेलेल्या बांगलादेशी लोकांनी पूर्णपणे संपवून एक कुटुंब उद्ध्वस्त केलं आहे. म्हणजे या ड्रग्सची आक्रमकता कोणत्या थराला जाऊ शकते हे समजण्यासाठी मी तुम्हाला हे सगळं निवेदन करतो आहे. त्याच्यामुळं रात्री अपरात्री मी मध्यमवर्गीयांना सामान्य कामावरून रात्री घरी येताना तुम्हाला जर काही अशी कुठं काही तरुणाई दिसली, काही नाटक करून लिफ्ट मागितली किंवा काहीही नाटक करून तुमच्याकडं दयावया करून काही पैशाची मागणी करायला जवळ आले तर कृपा करून त्यांच्यापासून सत्वर दूर कसं जाता येईल हेच तुम्ही बघा. कारण त्यांनी कोणत्या पद्धतीचं ड्रग्स सेवन केलं आहे हे तुम्हाला काही माहिती नाही. ते किती प्रमाणात आक्रमक होऊ शकतील याचा तुम्हाला अंदाज येणार नाही. त्यातून जर असे दोघं असतील आणि तुम्ही एकटे असाल तर तुम्हाला संपवूसुद्धा शकतात. कारण या ड्रग्सनी तशा पद्धतीची आक्रमकता त्या व्यक्तीमध्ये येते. भले तो व्यक्ती 25-40 किलोचा का असेना, पण त्याची जीभ अशी चालायला लागते की त्याच्या ओठातून शिवीगाळ सुरू होते. त्याला धड उभारता का नाही ना, पण त्याच्यामध्ये आतमध्ये आक्रमकता असते आणि त्याला समजतसुद्धा नसतं की तो त्या आक्रमकतेमध्ये तो नक्की काय करतो आहे. आणि म्हणूनच तो एक प्रकारचा पागलपणच असतो. डोपामाइन तुमच्या ब्रेनमधलं वाढतं आणि ते इतक्या प्रमाणात वाढतं की तो व्यक्ती अशा थरालासुद्धा जाऊ शकतो. समोरच्या व्यक्तीचा तो घातसुद्धा करू शकतो. आणि हेच घडलं आहे गणपती चक्रवर्ती यांच्या या घरामध्ये. मनाला उगीच असं वाटून जातं की अरे शिक्षक, दरवाजा बंद होता, तुझ्या टेरेसवरनं ते काही तुझ्या घरात शिरत नव्हते, थोडा वेळ ड्रग्स घेत बसले असते, निघून गेले असते, त्यांना तू हटकलंच नसतंस, तुझ्यातला शिक्षक जर तेव्हा जागृत झाला नसता तर कदाचित कायमचे तुम्ही चौघं झोपी गेला नसता, असं उगीच मनाला वाटून जातं. पण जर आणि तरला या घटनेमध्ये काही आता अर्थ राहिला नाही. एक कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे केवळ या 2-4 ड्रगिस्ट माणसांमुळं. व्यसनाधीनता, त्यातल्या त्यात या ड्रग्सच्या बाबतीत याबा ड्रग्स 2-4 वेळा जरी घेतला एखाद्या व्यक्तीने तरी तो त्याचा ॲडिक्ट होऊ शकतो. इतकं हे घातक ड्रग आहे. आणि हेच याबा ड्रगचे पुरावे या गुन्ह्यामध्ये सापडलेत. शोकांतिका वाटते. बांगलादेशमध्ये अशी ड्रग्स इझिली अवेलेबल आहेत. म्हणूनच मी सुरुवात केली की आपण भारतात राहतो आहे जिथे लॉ अँड ऑर्डर जरा बऱ्यापैकी तरी आहे. अजून तरी हा ड्रग्ज रूपी अजगर पूर्णपणे भारताला विळखा घातलेला नाही आहे. हां, तसं पाहिलं तर रात्री अपरात्रीचं जर तुम्ही मोठ्या शहरातलं आयुष्य बघाल तर तुम्हाला भीतीदायकच वाटेल. नाही म्हटलं तरी चोरी छिपे हा धंदा नक्कीच सुरू आहे आणि त्याचा परिणाम या तरुणाईवर हळूहळू होत असलेला जरूर दिसतो आहे. आशा करूयात या विळख्यातनं भारत देश हळूहळू मुक्त होईल आणि असं कुठलंही प्रकरण भारतामध्ये तरी कधीही घडू नये याच सदिच्छा. तसंच बांगलादेशमध्ये असलेला हिंदूंना जो काही निर्माण झालेला धोका आहे त्या बाबतीत बांगलादेशच्या निर्मितीमध्ये भारताचं सहाय्य झालं आहे या गोष्टी तिथल्या अध्यक्षांनी कधीही विसरू नयेत आणि तिथल्या हिंदूंना प्रोटेक्शन देण्यासाठी त्यांनी योग्य ती पावलं उचलावीत याच सदिच्छा, शुभेच्छा आणि त्यांना विनंती.